सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आता केवळ निसर्ग सौंदर्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. येथील दर्जेदार आंबा आणि काजूच्या रोपांनीही राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच जिल्ह्यातील नर्सरी व्यवसायाला खऱ्या अर्थाने बहर येतो. हापूस आंबा, वेंगुर्ला जातीचा काजू, नारळ, कोकम तसेच विविध फुलझाडांच्या रोपांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. वर्षभराच्या अथक परिश्रमातून आणि योग्य हवामानाचा लाभ घेत सिंधुदुर्गातील नर्सरी व्यावसायिक दर्जेदार रोपांची निर्मिती करतात. कलमांची खात्रीशीर जात, उच्च गुणवत्ता आणि जगण्याचे अधिक प्रमाण यामुळे या रोपांवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह शेजारील गोवा आणि कर्नाटक राज्यांमधूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. वाढत्या मागणीमुळे नर्सरी व्यवसायाला चालना मिळत असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. यासोबतच जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळत असून सिंधुदुर्गची कृषी क्षेत्रातील ओळख अधिक दृढ होत आहे. आमचे जवळ प्रामुख्याने वेंगुर्ला 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर आणि आंब्याचे केशर, हापूस, रत्ना, पायरी, तोतापुरी, गोवामानपूर अशा प्रकारची कलमे येतात. प्रामुख्याने कुठून गिऱ्हाईक येतं तुमच्यासाठी खरेदीसाठी झाडं? आमच्या जवळ 2-3 राज्यातली असतात. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी. महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर आजरा, तिकडे बुदरगड, राधानगरी, कोल्हापूरला अशा ठिकाणी आपली जातात कलमं. हा सीझन प्रामुख्याने कधी सुरू होतो? सीझन आता एक पाऊस पडला, मे महिन्याचा पाऊस पडून गेला की सीझन चालू होतो. मग तुम्ही आधी ही रोपं जी कधी तयार करता, काय कसं असतं याचं? हे 1 वर्षाचं कलम असतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचे कलम असतात. ह्या सीझनला आपण तयार करतो ते पुढच्या वर्षी विक्रीसाठी योग्य असतात. नाव आपलं? नाव अमरेश अशोक गावडे. माझ्या नर्सरीचं नाव श्रीदेव सत्पुरुष बाराडी नर्सरी. नर्सरीचा हंगाम सुरू झालेला आहे. तुम्ही कुठून आलात आणि कशी कुठली रोपं विकत घेतलेली आहेत काय सांगा? हां, मी कडगाव, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर इथून मी इथे झाडं घ्यायसाठी आलो. 7 नंबर आणि 4 नंबर ही काजूची झाडे घेतलेली आहेत आपण. आणि ह्याच्या अगोदर पण आपण इथली नेलेली आहेत झाडे 2 वर्षापूर्वी. ती पण आपली आता झाडं लागायला सुरू झाली आहेत, चांगल्या पद्धतीने लागतात. आणि हा कोकणातली झाडं नेल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय आणि हे चांगलं आहे. तुमचं नाव? दीपक केरवा मांगले.